या दोघांचं भांडण पाहून तुमचा भाऊ डागी अडेवाणी करायला लागला. मी म्हटलं ए भाऊ तुमचं मीटवर आहे. गोल्या म्हणे आपल्याला जायचं नाही पडला. मी म्हटलं काय रे? तो म्हणे आपल्याला करायचं आहे आधार अपडेट. मी म्हटलं मागच्या वेळेस केलं तर झालं नाही की? तो म्हणे नाही ना. मग बस स्टँडचं सुख घेऊन आम्ही डायरेक्ट आधार कार्ड अपडेट करते तिकडे पोहोचलो. तिकडे पोहोचलो तर काही मोकार गर्दी नाही का, कारण आता सोमवार रविवारचं सुट्टी असल्या कारणाने तिकडे मोकार गर्दी होती. मग काय तुमच्या भावाची झाली गणगण. गोल्याला म्हटलं आता चला घरी निघा. तेवढ्यात आम्हाला पुढे निलेश दिसला. निलेशला म्हटलं भाऊ चला गौरव खायला. भाऊ म्हणे भाऊ तुम्हीच जा नाही का? मी म्हटलं मग आम्ही तर जाणार. गौरव वडापाववाले मला डायरेक्ट काका म्हणे मा फिलिंग डायरेक्ट डागत गेली. सोपं नाही ना. मग काय गौरव वडापाव खाल्ल्यानंतर गोलभाऊला म्हटलं आज सोमवारी आपल्याला जायचंय महादेवाच्या दर्शनाला. मग काय आम्ही महादेवाच्या दर्शनाला पोहोचल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिले आम्ही नंदी बैलाचे दर्शन घेतले. नंदी बैलाचे दर्शन घेतल्यानंतर मग काय आम्ही मंदिराच्या मध्ये गेलो. मध्ये गेल्यानंतर आम्ही महादेवाच्या पिंडाला स्पर्श करून मस्तपैकी आम्ही मंदिरातल्या महादेवाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. चिक्याच्या काय डोक्यात गणमन आली का तो डायरेक्ट येडचाळ करायला लागला. म्हणे आता गोल्यालाच गाडी चालव. मग ते दोघं खाली उतरून भांडत होते. पण तुमच्या भावाला काय खाली उतरतच आहे ना, कारण तुमच्या भावाचं डोकं सट केलं होतं नाही का. मग काय गोल्या म्हणे भाऊ तू थांब ना भाऊ. मी म्हटलं नाही थांबणार विमणार नाही, पटकन आवरा. तुमच्या भावाला संतापलेलं पाहून वैभव तिथं आला. वैभव म्हणे चालू काय? मग काय गोल्या म्हणायला लागला बाय मला गाडी चालवायची पण चिकाय काय माग चावी द्यायना. मग काय वैभवचं ऐकून चिकानी गोल्याकडे चावी दिली. वैभव म्हणे भूषा कुठं चालला? मी म्हटलं मी चाललो आता घरी झेंडेनी. तो म्हणे काय रे आपल्या गाडीने? म्हटलं गोल्याकडे चावी दिली म्हणजे गोल्याचं काम सोपं नाही ना. गोल्या म्हणे सोपं नाही आता तू ना पाय डळ. मग काय गोल्याने मला उतरून दिलं. मी वैभवच्या गाडीवर बसून घरी आलो.